नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या 17 जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरिजा नागेश्वरला म्हणत असते, जसं तुमचं सत्य मी जगासमोर आणणार आहे ना, तसंच मी ती छकुली कोण आहे हे सुद्धा शोधून काढणार आहे. तर यामुळे आता नागेश्वर थोडासा घाबरतो. त्यानंतर आता गिरिजा वसंतीलाच विचारते आणि तिला म्हणते, आई मला सांगा, तुम्ही अशा कोणत्या बाईला ओळखता का ज्यांच्या मुलीचं नाव छकुली आहे? त्यानंतर नागेश्वर त्याच्या गाडीमध्ये जात असतानाच ती बाई त्याच्या गाडीला धडकते आणि ती सुद्धा नागेश्वरला पाहते आणि नागेश्वरसुद्धा तिला पाहतो आणि त्या बाईला जिवंत बघून तर याला धक्काच बसतो. तो लगेच घाबरत खाली उतरतो, परंतु तोपर्यंत ती बाई निसटून जाते आणि ती आता त्या ड्रायव्हरला म्हणत असतो, पनवती बाई आत्ता जी गाडी समोर आली होती ना, ती इकडेच कुठेतरी जंगलात गेली असेल. पहिली जाऊन तिला शोधा. असं म्हणतच आता नागेश्वर तिला शोधण्यासाठी माणसं पाठवतो. दुसरीकडे रुद्रप्रताप गिरिजाला घेऊन मंदिरात आलेला असतो. त्यावेळी तो तिला म्हणत असतो, सगळ्यात आधी घरातल्या मोठ्यांना तिळाचा लाडू द्यायचा. आपली एक महत्त्वाची व्यक्ती राहिली ना, तुझी आई. असं म्हणतच आता रुद्रप्रताप तिला त्या ठिकाणी घेऊन आलेला असतो. तर एका मंदिराच्या त्या खांबावरती तिथे आई असं नाव लिहिलेलं असतं. तर गिरिजा त्या नावावरती हात फिरवतच म्हणत असते, आई मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. त्यावेळी मात्र ती बाई म्हणजेच गिरिजाची खरी आई त्या ठिकाणीच एका झाडामागे लपलेली असते आणि ती तिथून वाकून तिचं सगळं बोलणं ऐकत असते. गिरिजा म्हणते, मी तुझ्यासाठी तिळगुळ घेऊन आली आहे, गोड मानून घे हा. असं म्हणतच आता गिरिजासुद्धा खूप भावूक झालेली असते आणि तिला बघून तिची खरी आईसुद्धा खूप भावूक झालेली असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आता गिरिजा कशाप्रकारे ती छकुली कोण आहे हे शोधून काढेल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.